महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। तर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। माझ्यासोबत एकूण 45 आमदारांचं संख्याबळ आहे, शिंदेंनी दावा केलाय। सर्व आमदार माझ्यासोबत खुशखुशीनं आले, असा महत्त्वाचा दावा देखील एकनाथ शिंदेंनी केलाय। तर राऊत साहेब आमचे नेते, पण एकही आमदार जबरदस्तीने आणलेला नाही, असा महत्त्वाचा दावा आता बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माझ्यासोबत 45 आमदार आहेत, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतोय। एकनाथ शिंदेंनी हा सगळ्यात मोठा दावा केलाय। आता माझ्यासोबत 45 आमदार असल्याचा मोठा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी केला। अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर महाराष्ट्राच्या राजकारणात आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळते। बच्चू कडू देखील त्यांच्या सोबत आहेत। तर मंत्री एकनाथ शिंदेंनी हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा दावा केलेला आहे। माझ्यासोबत 45 आमदार असल्याचा दावा आता एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। बच्चू कडूंना शिंदेंच्या बंडखोरीची 2 दिवस आधीच कल्पना होती, असा सूर देखील आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतोय। बच्चू कडूंनी परवा एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं होतं, ते विधान देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधोरेखित करण्यासारखं होतं। मात्र त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या विधानाकडे दुर्लक्ष करण्यात आलं, कारण विधान परिषदेच्या निवडणुकीचा जो सगळा वातावरण होतं ते वातावरण सगळं सुरू होतं। मात्र बच्चू कडूंचं त्या दिवशीचं ते विधान होतं, वक्तव्य होतं, खऱ्या अर्थानं ते लक्षात घेण्यासारखं होतं। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गिरीश, एकंदरीत सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतायत आणि त्या घडामोडी आत्तापर्यंत येऊन ठेपलेल्या आहेत, एकनाथ शिंदेंनी महत्त्वाचा दावा केलाय। आत्ता या घडीला माझ्यासोबत 45 आमदारांचं संख्याबळ आहे, काय अपडेट देशील? ज्या आमदारांची संख्या वाढून दावा करत असले तरी फोटोमध्ये ज्या पद्धतीने दिसतंय 33 आमदार शिवसेनेचे आणि 4 हे अपक्ष आमदार दिसत आहेत आपल्याला, आणि त्यांचं म्हणणं आहे की अजून माझ्यासोबत आमदार येतील, हे मुंबईतून येतील अशा पद्धतीने दावा करतात। त्यामुळे ते संपूर्ण संख्याबळ ते एकूण 40 ते 45 असल्याचं ते सांगतायत। आणि त्यामुळे जर अशा पद्धतीने असेल तर एकंदरीत एवढे आमदार फुटल्यामुळे हे सरकार खरं तर अल्पमतात आलेलं आहे। आणि कधीही जर एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली तर हे सरकार कधीही कोसळू शकतं। परंतु एकनाथ शिंदे यांनी भूमिका देखील अशा पद्धतीने घेतली की मी शिवसेनेच्या विरोधात नाहीये किंवा मी अद्यापही शिवसेना पक्षाच्या विरोधात कोणतीही कारवाई हे पाऊल उचलणार नाही। त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे संध्याकाळी राजभवन येथे येणार असल्याचं समज ते बोललं जात आहे। मात्र ते येणार की नाही येणार हा पुढचा प्रश्न। जर आले तर हे सरकार अल्पमतात जाऊन हे सरकार कोसळू शकतं आणि कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागून त्यानंतर दुसरं सरकार या ठिकाणी स्थापन होईल। पण दुसरं सरकार कोणाचं स्थापन होईल हे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जे शिवसेनेचे आमदार आता माध्यमांशी बोलताना ज्या पद्धतीने म्हणतात की आमची नाराजी पक्षाच्या नेतृत्वावर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर आहे, आणि त्यामुळे आता हे आणि भाजप सोबत आपण युती स्थापन करा अशा पद्धतीचं म्हणतायत। पण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे शिवसेना आमदारांसोबत बैठक घेतली, त्या बैठकीत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। जे उपस्थित आमदार आहेत त्यांना की आपण आता बीजेपी सोबत सरकार स्थापन करायचं का, ज्या पद्धतीने त्याने आपल्यावर आरोप केलेले आहे त्यामुळे आपण आता पुन्हा जायचं का, अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी त्या आमदारांना उपस्थित केले। आणि त्यांना एक शब्द दिलाय की आपला एकनाथ आपल्यासोबत पुन्हा येईल, त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही, चिंता करण्याचं कारण नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य आहेत, स्टेटमेंट आहेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना आमदारांच्या या बैठकीत केले। त्यामुळे आता जो प्रस्ताव घेऊन आले मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे काय त्यावर निर्णय घेतात, एकंदरीत काय आता या शिवसेना पक्षाचं नेमकं होतंय। गिरीश, सगळ्यात महत्त्वाचा यातला प्रश्न निर्माण हा होतोय, दावे तर दोन्ही साईडनं होत आहेत। राऊतांकडनं दावा होतोय, दावा शिंदेंकडनं होतोय। वास्तविक पाहता संख्याबळ आहे कोणाकडे? हे संख्याबळ खरं तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, आणि त्यामुळे आता किंग मेकरच्या भूमिकेत हे एकनाथ शिंदे आहेत। तर एकनाथ शिंदे कोणासोबत जातात, त्यांचं थेट म्हणणं आहे की भाजप सोबत जायचंय, त्यामुळे ते नक्कीच गिरीश काही काळासाठी थांबवतो। संजय आवटी सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। आवटी सर, पुन्हा एकदा राजकीय पेच निर्माण झालाय आणि एक अदृश्य किंवा एक दृश्य मांडण्याचा प्रकार येतोय। संजय राऊत म्हणतात 35 आमदार आपल्या सोबत आहेत, तर एकूण 45 आमदार आपल्या सोबत असल्याचा शिंदे यांचा दावा आहे। या दोन्ही दाव्याकडे तुम्ही कसं पाहता आणि या सगळ्यात देवेंद्र फडणवीसांचं या क्षणापर्यंतचं मौन काय सांगते? एक साधी गोष्ट आहे की मुळामध्ये एकनाथ शिंदे यांचं बंड
हे भाजप समर्थित आणि भाजप पुरस्कृत आहे याच्यामध्ये काही शंका नाहीये. आणि ज्या पद्धतीनं सुरतला आणि अहमदाबाद वगैरे सगळं जे काही घडतंय याचा अर्थ असा आहे की ते पूर्णपणे भाजपच्या नेतृत्वाखाली संरक्षणामध्ये हे सगळं बंड सुरू आहे, याच्यात काही शंका नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता काही बोलत नसले तरी सुद्धा त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा आणि भाजपचा पूर्णपणे पाठिंबा आहे, याच्यात काही शंका नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता मुळामध्ये कोणाकडे किती आमदार आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. काल असं वाटत होतं की एकनाथ शिंदेकडे जास्त आमदार आहेत आणि उलटपक्षी उद्धव ठाकरेंच्या सोबत असणाऱ्या आमदारांची संख्या कमी आहे. पण आता चित्र थोडं मला असं वाटतं थोडं चित्र बदलत आहे आणि असं जाणवतंय की उद्धव ठाकरेंच्या सोबत किंवा मूळ शिवसेनेच्या सोबत सुद्धा तसे बऱ्यापैकी आमदार आहेत. आणि एकनाथ शिंदेकडे मुळात एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेकडे 2/3 आमदार असतील तरच त्याला अर्थ नाही, तर या लोकांची आमदारकी रद्द होऊ शकते. त्यामुळे नक्कीच सर काही क्षणासाठी थांबवतोय. संजय शिरसाट जे सध्या गुवाहाटीला आहेत ते आमदार आपल्यासोबत जोडले जातात. शिरसाट साहेब, काय भूमिका आहे तुमची या क्षणाची? आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे जाणार. आम्ही पक्ष सोडणार नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार आहोत. तुमचं आणि उद्धव ठाकरेंचं या क्षणाला काही भांडण आहेत का किंवा विसंवाद घडतोय का? भांडण नाहीये आमचे. आता भांडण म्हणून त्याला म्हणता येणार नाही, परंतु मी विसंवाद हा शब्द वापरलाय त्यासाठी म्हणून म्हटलंय. हो, थोडासा संवादामध्ये कमी पडतायत. पण मग तुम्ही आता उद्धव ठाकरेंशी काही संवाद साधणार आहात का, की फक्त एकनाथ शिंदे साधतील तोच संवाद? आता एकनाथ शिंदे साधतील तो संवाद, कारण की ज्यांना आपण आपला गटनेता समजतो त्यांनी जे संवाद साधला त्या भूमिकेशी आम्ही सहमत राहतो. आपल्या सोबत नेमका 45 आमदार आहेत असा एक दावा करण्यात येतोय, तो दावा खरा आहे का? 100% खरा आहे. जर वेळ प्रसंग पडला तर तुम्ही भाजपसोबत जाणार का? वेळ प्रसंग पडला तर कुणासोबत जाणार हा विषय नाहीये. आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व राहणार. शिवसेना प्रमुखांचे आम्ही पाईक आहोत. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन जाणारे आहोत आणि आम्ही आमचं अस्तित्व हे वेगळं राहील. कुणा बरोबर जाणं किंवा कुणाच्या बरोबर मत होणं हा आमचा विषय नाही. सत्तेसोबत फारकत आहे हा जर एक विचार लक्षात घेतला तर तुम्ही बाहेर पडूनही पुन्हा शिवसेनेलाच पाठिंबा देणार का? तुम्ही शिवसेनेतच आहात पण सत्ता वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून तुमचा गट आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहायचं नाही, ही आमची एकदम स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे ते जर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जात असतील तर आम्ही त्यांच्या बरोबर राहणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून आमचं अस्तित्व ठेवणार आहोत. म्हणजे याचा स्पष्ट अर्थ तुम्ही भाजपसोबतच आता जाण्याचा निर्णय जवळपास घेतला. भाजप बरोबर जरी जाणार म्हणजे आमचं अस्तित्व आम्ही मर्ज होणार नाही किंवा आम्ही त्यांच्या बरोबर त्यांच्या पार्टीमध्ये भाजपचे असे म्हणून जाणार नाहीत. आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार. बरं त्या अगोदर शिरसाट साहेब, राजकारणाचा मुद्दा सगळा बाजूला ठेवूया. तुम्ही तुमच्यासोबत आमदार आहेत सगळे आणि एकत्र आहात. तुम्ही शिवसैनिकच आहात किंवा तुमचा एक गट आहे. कुठल्या आमदाराला दुखापत झाली आहे का, गंभीर जखमी झाले आहेत का किंवा कोणावर जबरदस्तीने ठेवण्यात आल्याची काही बातमी येतात त्याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्या. या सगळ्या अफवा आहेत. आमदार म्हणजे काय तो किडा मुकुडा आहे का लहान बाळ आहे त्याला धरून आणायचं मारायचं असं चालतंय ते पुढे राजकारणात? ही आपलं महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे आणि आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातले सगळे आमदार आहेत. लोक आपली लोकशाही अशी चालत नाही आणि आम्ही असे करण्याचे म्हटले नाही आणि कुणालाही असं काही झालेलं नाही. ज्यांना झालं असं त्यांचा दावा आहे त्यांना फोन करून विचारा ना. शिरसाट साहेब, आमदारांना फोन करा. आणखीन एक बातमी येते तुमच्या या गटाबद्दल की तुमच्या गटात काही काँग्रेसचे आमदारही सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. ती बातमी खरी आहे का? ती आता एकनाथ शिंदे साहेब त्याबद्दल चांगली माहिती देऊ शकतील. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, आज तुम्ही मुंबईला येत आहे का? नाही. तुम्ही तुमचा गट आज मुंबईला येण्याची शक्यता नाही आहे. तुम्ही ती कोणत्या चर्चेसाठी तुम्ही थांबलायत आता गुवाहाटीला? नाही, आता पक्षाच्या अंतर्गत सगळ्या गटाच्या आमच्या सगळ्या अंतर्गत बाबी आहेत. अत्यंत योग्य तो निर्णय शिंदे साहेब घेतील. धन्यवाद या माहितीबद्दल. संजय शिरसाट आमदार आपल्या सोबत होते. आज कुठल्याही परिस्थितीत शिंदे यांचा गट मुंबईत येण्याची शक्यता दिसत नसल्याचं विधान त्यांनी केलंय. त्यामुळे शिंदे दुपारी मुंबईला येणार या बातमीबद्दलचा संभ्रम आता आणखीन वाढलाय. आपल्यासोबत 35 ते 40 आमदार असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. तर कुठल्याही आमदाराला दुखापत, जखमी, जायबंदी झाला नसल्याचा किंवा जबरदस्तीनं आला असल्याचा देखील दावा होत नाहीये. शुभम.
नक्कीच ऋषी, खरं तर आपण जर पाहिलं तर मंत्री एकनाथ शिंदेंनी कालपर्यंत दावा केलेला होता की 35 आमदार माझ्यासोबत आहे. मात्र आज सकाळपासून त्यांचा सूर हा बदलल्याचं पाहायला मिळतंय. एकूण 40 आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा त्यांनी सकाळी केला आणि आता महत्त्वाचा दावा केला की एकूण 45 आमदार माझ्यासोबत आहे. त्यामध्ये आता शिवसेनेचे किती आहेत आणि आता बाकीच्या महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची देखील आमदार एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे का? खरं तर हा राजकीय निरीक्षणाचा महत्त्वाचा विषय आहे. एकनाथ शिंदेंनी सकाळपासून काही महत्त्वाचे दावे केलेत, विधानं केलेले आहेत. ते आपण पाहूयात की महत्त्वाचा दावा त्यांनी केलेला आहे की शिवसेनेचा विचार पुढे नेणार असून शिवसेना सोडणार नाही. हे महत्त्वाचं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय. तर हिंदुत्वाला पुढे नेणार आणि खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय. तर सत्तेसाठी आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही असं देखील त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. तर काल निवडलेला गटनेता हा अवैध पद्धतीने निवडला गेला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच आपल्यासोबत आवटी सर आहेत. आवटी सर, तुम्ही तो संवाद ऐकला असेल की संजय शिरसाट यांच्या बोलण्यावरनं नेमकी शिंदे गटाची काय भूमिका आहे, तुमचं आकलन काय सांगते या सगळ्यावर? हे खरं म्हणजे माझे फार चांगले मित्र आहेत आणि ते पॉलिटिकली फार करेक्ट असतात प्रत्येक वेळी. म्हणजे त्यांनी अगदी औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये काम केलं आणि त्यानंतर राज्यस्तरावर काम केलं. मुळात एक लक्षात घ्या, मुळात त्यातली गंमत अशी आहे की आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याला भाजपचं संरक्षण समर्थन असं सगळं आहे. आणि आत्ताचं हे जे बंड आहे, तर माझं आकलन असं आहे की हे फुल प्रूफ आहे. हे बंड मोडलं जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे खरोखरच संख्याबळ असणार आहे. मी साधारणपणे 37-36 आमदार त्यांच्याकडे पाहिजे, 2/3 मेजॉरिटी हवी. तर मला असं वाटतं की 2/3 आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे निश्चितपणे असणार. त्याशिवाय या प्रकारचं पाऊल एकनाथ शिंदे कधीच उचलणार नाहीत. एक मुळात लक्षात घ्या, म्हणजे मी मागे म्हणालो होतो तुम्हाला की अजित पवार आणि एकनाथ शिंदे याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. अजित पवारांचं व्यक्तिमत्व हे त्या अर्थानं इमोशनल आणि लगेचच ते काही एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट होऊ शकतात. एकनाथ शिंदे हे फार संयमानं व्यक्त होणारे असं नेतृत्व आहे. त्यांनी याचा पूर्ण सारासार विचार करून आणि खूप दिवस ही प्रक्रिया सुरू असणार. ते काही काल रात्री घडलेलं आहे का 2 दिवसांपूर्वी घडलेलं आहे असं अजिबात नाही. त्यामुळे मला असं दिसतं की एकनाथ शिंदेकडे मोठं संख्याबळ आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. आता बाकीचे काँग्रेसचे आमदार किंवा काही आले तरी काही फरक पडत नाही, कारण त्याचा काही अर्थ नाही. एक लक्षात घ्या, 2/3 मेजॉरिटीपेक्षा कमी आमदार जर आले तर त्याला संख्याबळामध्ये मोजता येणार नाही, कारण त्या आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे तो काही फायदा होईल असं मला वाटत नाही. पण मला असं दिसतंय आता की एकनाथ शिंदे यांच्याकडे बऱ्यापैकी समर्थन असणार आहे. 2 मुद्दे मला महत्वाचे वाटतात. पहिली गोष्ट अशी की समजा त्यांच्याकडे 36 आमदार किंवा त्याहून अधिक आमदार असतील तर प्रश्नच नाही, एकनाथ शिंदेचा गट अधिक भाजप यांचं सरकार स्थापन होईल. आणि त्यापूर्वीच अल्पमतामध्ये आल्यामुळे अर्थातच शिवसेनेच्या सरकारला उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा, समजा एकनाथ शिंदेकडे बहुमत नसेल, एकनाथ शिंदेकडे 36हून अधिक आमदार नसतील, कमी आमदार असतील, तरी सुद्धा मध्य प्रदेश प्रमाणे मग या आमदारांचे राजीनामे घेतले जाऊन, जर त्यांची तयारी असेल, ते सोपं नाहीये, पण राजीनामे घेतले जाऊन मग एकूण विधानसभेमधलं बहुमताचा आकडाच कमी करायचा आणि भाजप बहुमतामध्ये कसं आहे ते सिद्ध करायचं. भाजपकडे आता 134 आमदार आहेत असं विधान परिषद निवडणुकीमध्ये सिद्ध झालं. त्यामुळे 268 हाच आकडा बहुमताचा करायचा. त्यासाठी कदाचित 20 आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. एकनाथ शिंदेकडे 20हून नक्कीच जास्त आमदार आहेत. तर हाही मुद्दा असू शकतो. पण काही झालं तर हे बंड शमणार नाही असं मला दिसतं आहे. हे बंड आता फुल प्रूफ आहे आणि भाजप पूर्णपणे ताकदीने आवटी सर, तुमचा हाच मुद्दा घेऊन विचार करतो आपण. सगळेच जण अगदी बारकाईने शिवसेनेचं राजकारण पाहतो. आता लढाई ही संख्याबळापेक्षा जास्त अहमाची लढाई झालेली आहे, इगोची लढाई झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकार गेलं तरी चालेल, पण यांची आमदारकी रद्द करेल, बहुमतात कोसळलं तरी चालेल, या स्टेजला शिवसेना येऊ शकते. शिवसेना आलेलीच आहे. एक लक्षात घ्या, शिवसेनेनं सुरुवातीला अद्यापही एक लक्षात घ्या, सुरुवातीला म्हणजे आता शिवसेनेचा प्रयत्न हा संवादाचा आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या मार्फत, मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत संवाद करतात. याचा अर्थ काय की अहम जरी असला तरी सुद्धा पहिला प्रयत्न सामोपचाराचा आहे आणि सामोपचारानं हे सगळं बंड हाताळावं आणि एकनाथ शिंदेंनी परत यावं अशा प्रकारचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतात, शिवसेना करते आहे आणि तशा प्रकारचे सगळे मेसेज एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवले जात आहेत. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की सामंजस्याचा, सामोपचाराचा मार्ग सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून हाताळला जातोय. पण मला असं वाटतं एवढं होऊन सुद्धा एकनाथ शिंदे आता अगदीच ठाम आहेत. एकनाथ शिंदे आपल्या पवित्र्यापासून कणभरही हलतील, ढळतील असं मला अजिबात वाटत नाही. अगदी. त्यामुळे अहमचा मुद्दा असो किंवा काही असो, आता मुळामध्ये असं आहे की एकनाथ शिंदेला याची कल्पनाच आहे की आपण हे का केलेलं आहे आणि याचं लॉजिकल एंड काय असणार आहे.
त्यामुळे ते आता आपल्या मुद्द्यापासून हटणार नाहीत याच्यामध्ये काही शंका नाही. उद्धव ठाकरेंनी आता कितीही प्रयत्न केला तरी फार काही घडणार नाही. आणि मला असं वाटतं की आता दुसरी गोष्ट अशी आहे की एका टप्प्यावर उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला सुद्धा फार प्रयत्न करून चालणार नाही याची कल्पना येईल. आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं दोघांमध्ये संघर्ष सुरू होईल संख्याबळाच्या अनुषंगानं. आणि मग तिथे संख्याबळ ज्याच्याकडे असेल तो जिंकेल